जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यामध्ये योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती, तर ओटीएस सुविधा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार। अल निनोच्या संकटावर एकजुटीने मात करून नैसर्गिक आपत्तीसमोर हार न मानण्याचा निर्धार। शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड करणार नाही, विशेष लेखातून मुख्यमंत्र्यांनी केला आश्वस्त। 7 महिन्यांनंतर लासलगाव या ठिकाणी कांद्यानं ओलांडला 2,000 रुपयांचा टप्पा। सरासरी दर 2,101 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले। कांदा उत्पादकांना हा मोठा दिलासा। टीईटीचा पेपर फुटला, उद्या होणारी परीक्षा रद्द। ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती। प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण भिवंडीतून ताब्यात। आरोपी दिल्लीतून आले। 1.5 कोटी रुपयांमध्ये पेपरचा व्यवहार ठरला होता, मात्र सापळा रचून भिवंडीच्या कोणगावातून आरोपींना ताब्यात घेतलं। टीईटी पेपर फुटी प्रकरणी पोलिसांकडून ही खळबळजनक माहिती समोर। टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। कोल्हापूरचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची ही मागणी। तर मुख्यमंत्र्यांकडून पेपर फुटीची सखोल चौकशी करण्याचे आदेश। दोषींवरती कठोरात कठोर कारवाईचा इशारा। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। हजारो मुंबईकरांना मारण्याचा मोठा कट उधळला। मोहरमच्या मिरवणुकीमध्ये पेनकिलर म्हणून उंदीर मारणाऱ्या विषारी गोळ्यांचं वाटप। झिंक फॉस्फेट मिसळलेल्या 15,000 कॅप्सूल जप्त। आरोपी अटकेत। प्रकरणामध्ये दहशतवादी कट असल्याचा संशय। गजानन महाराज यांची पालखी पातूरच्या घाटातून वाशिमकडे मार्गस्थ। महाराजांच्या पालखीचे विहंगम दृश्य। डोंगर माथ्यातून पालखी मार्गक्रमण करतानाचे हे अविस्मरणीय दृश्य।